भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी, दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रागऐतिहासिक काळापासून मानव तंत्रज्ञानाचा वापर व अभ्यास करीत आहे. अगदी प्राचीन काळी नियंत्रित पद्धतीने आग चेतवण्याचे तंत्र मानवांनी शोधून काढले. त्यानंतर चाकाचा शोध लावल्यामुळे मानवांना अधिक पल्ल्याचे अंतर कापण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान लाभले. तेथून पुढे अगदी आधुनिक काळात छपाईचे तंत्रज्ञान, टेलिफोन, इंटरनेट या तंत्रापर्यंत मानवाने तंत्रज्ञान विकसित केले. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मानवाचे जीवन अधिक सोयीस्कर बनत चालले आहे. माहिती तंत्रज्ञान तर जगातील सर्वात मोठी औद्योगिक क्रांती आहे. यंत्राची निर्मिती आणि उपयोजन अभ्यासणारी तसेच त्या सुधारणा घडवून आणण्यासंबंधीची विद्याशाखा म्हणजे तंत्रज्ञान होय. मित्रांनो, हे युग खरं तर यंत्रमानवाचं युग आहे. सर्व प्रकारची कामे न कंटाळता कुशलपणे आणि अतिशय वेगाने करणारे यंत्रमानव माणसाने तयार केले आहे. झपाट्याने बदलत जाणाऱ्या या यंत्रमानवाच्या युगात वैद्यकीय क्षेत्र, विमान वाहतूक, रेल्वे वाहतूक, एसटी वाहतूक, जलवाहतूक, प्रसार माध्यम, संरक्षण क्षेत्र, बँकिंग क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात यंत्रमानवाचा वापर होतो आहे. अलीकडे तर हॉटेल व्यवसायात सुद्धा रोबोटचा प्रवेश झालेला आहे. हॉटेल व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन वेटर, आचारी, स्वीपर, मॅनेजर असे वेगवेगळे यंत्रमानव माणसाने तयार केले आहेत. या पलीकडचे यंत्रमानवाचे जग दाखविण्यासाठी सुद्धा तंत्रज्ञानी अगदी तयार आहे. आपल्या प्रतिभाशक्तीच्या सहाय्याने पुढील 50-100 वर्षानंतरच्या काळातील तंत्रज्ञान मांडून विज्ञान कथांची निर्मिती केल्या जात आहे. मित्रांनो, आपण मागील गवताचे पाते या रूपक कथेच्या अनुषंगाने कथांचा ओझरता परिचय करून घेतला होता, ज्यात जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा आणि विज्ञान कथेचा सुद्धा उल्लेख होता. विज्ञान कथा म्हणजे तंत्रज्ञानाच्या आधारे भविष्यात विस्तारत जाणारे अनाकलनीय अद्भुत वेध घेणारे दर्शन होय. विज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन शोध लागतात. त्या शोधावर आधारित नवीन नवीन यंत्रे, उपकरणे तयार केली जातात. विज्ञानाचा परिणाम एवढाच होत नाही, तर विज्ञानाचा माणसाच्या जीवनावर खूप खोलवर परिणाम होतो. विचारांची दिशा बदलते, अनेक कल्पना बदलतात, धारणाही बदलतात, श्रद्धा बदलतात, नीतीच्या संदर्भातील कल्पनाही बदलतात. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या सर्व क्षेत्रांवर मोठा त्याचा परिणाम होतो. माणसाची जगण्याची रीत बदलते. चालू काळात होत असलेल्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे आणखी 100 वर्षांनी किंवा 200 वर्षांनी माणसाचे जीवन कसे असेल याची लेखक मंडळी आपल्या प्रतिभाशक्तीच्या साहाय्याने कल्पना करतात आणि त्या आधारे कथांची मांडणी करतात. सुपरस्टार रजनीकांत यांचा रोबोट, शाहरुख हृतिकचा रावण आणि क्रिश 3 चित्रपटांच्या कथा विज्ञान कथाच आहे. अशा कथांनाच
विज्ञान कथा असे म्हटले जाते. मित्रांनो, अशीच एक सुंदर विज्ञान कथा आज आपण अभ्यासणार आहोत. या विज्ञान कथेचे नाव निर्णय असून लेखक प्राध्यापक डॉक्टर सुनील विभुते यांची ही कथा आहे. या कथेमध्ये अर्थात अभ्यास घटकामध्ये तंत्रज्ञान हे माणसाला पूरक आहे, परंतु पर्याय नाही असा फार मोठा विचार लेखकांनी मांडला आहे. आपण करीत असलेले काम योग्य की अयोग्य, चांगले की वाईट हे यंत्राला ठरवता येत नाही. ते माणूसच ठरवू शकतो. कारण माणसाकडे मन, बुद्धी व भावना या गोष्टी असतात. यंत्राकडे मात्र या गोष्टी नसतात. माणूस स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या अंतःकरणाने काम करतो. यंत्र हे सांगकाम्या नौकर असते. त्याला सज्जन, दुर्जन, पापी, पुण्यवान असे काहीही कळत नाही. म्हणून यंत्र कधीच मानवाची जागा घेऊ शकत नाही. यंत्र मानव सर्व कामे तत्परतेने, अचूक व सफाईदारपणे करतात. म्हणजे ते माणसाला पूरक आहे, परंतु ते माणसाला पर्याय ठरू शकत नाही. असा संदेश प्रस्तुत निर्णय या विज्ञान कथेतून देण्यात आला आहे. मित्रांनो, माणसात अनेक पद्धतीने संपर्क वा संवाद घडून येत असतो, परंतु त्यामध्ये दृकश्राव्य पद्धती सर्वोच्च स्थानावर असून परिणामकारक असते. करिता लेखक प्रत्यक्ष दृकश्राव्य या माध्यमाचा वापर करीत आपल्या भेटीला आले आहे. प्रस्तुत निर्णय या विज्ञान कथेबद्दल लेखक प्राध्यापक डॉक्टर सुनील विभुते काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया. करिता सादर करीत आहोत डॉक्टर सुनील विभुते यांची विशेष मुलाखत. धन्यवाद मित्रांनो. निर्णय कथेमध्ये पुढील 30 ते 40 वर्षांचा काळ विचारात घेतलेला आहे. सध्याचं युग हे रोबो युग, रोबो एज किंवा यंत्रमानवाचं युग म्हटलं जातं. आज मानव जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये रोबोने प्रवेश केला आहे. आज आपल्याला वैद्यकीय क्षेत्रात रोबो दिसतात. गुंतागुंतीचे ऑपरेशन करणारे डॉक्टर्स हे रोबो आहेत. आयसीयू मध्ये रुग्णांची सेवा करणारे नर्सेस, वॉर्ड बॉय हे सुद्धा रोबो आहेत. त्याचप्रमाणे बातम्या देण्यासाठी बातमीदार म्हणून रोबो वापरले जातात. बँकिंग व्यवहारासाठी रोबो वापरले जात आहेत. वाहतूक पोलीस म्हणून रोबोचा वापर होतो आहे. रेल्वे, एसटी, रेल्वे, विमान यांचं बुकिंग, रिझर्वेशन किंवा बुकिंग करण्यासाठी रोबोचा वापर होतो आहे. रिसेप्शन कंट्रोल माहिती देण्यासाठी रोबोचा उपयोग होतो आहे. एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट याच्यावर रिझर्वेशनसाठी याचा उपयोग होतो आहे. अशा अनेक क्षेत्रामध्ये रोबो आता प्रवेश करतायत आणि त्याला हॉटेल व्यवसायही अपवाद नसणार. ते उद्या नाही तर आज नाही तर उद्या ते येणारच आहे. नव्हे ते आलेच आहेत असं मी म्हणतो. कारण भारतामध्ये सुद्धा काही महत्वाच्या शहरामध्ये रोबोचा हॉटेल व्यवसायामध्ये प्रवेश झालेला आहे. तशी युट्यूबवर तुम्हाला काही व्हिडिओ पण पाहायला मिळतील. तर मला असं वाटत होतं की आपण एखादी रोबोवर कथा लिहिली पाहिजे. आणि ती कथा लिहायची कुणावर, म्हणजे रोबो तर वापरायचा आहेच, पण त्यासाठी पार्श्वभूमी कुठली वापरायची हे मात्र माझ्या लक्षात येत नव्हतं. म्हणून मी आपला विचार करत होतो. माझा एक मित्र आहे, जिवलग मित्र आहे, सोमनाथ बिडवे. त्याचं हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये मी त्याला भेटण्यासाठी जात होतो. मग त्याच्या काउंटरवर त्या शेजारी खुर्चीवर बसून आम्ही गप्पा मारत होतो. तर सोमाचं निमलक्ष माझ्याशी बोलण्यात असायचं, माझ्याकडे बोलण्यात असायचं, आणि निमलक्ष वेटरवर असायचं. म्हणजे वेटर वागतात कसे, वेटर करतात काय, वेटर काय काम करतात, वेटर गिऱ्हाईकाशी कसं वागतात, वेटर कामचुकारपणा कसे करतात, याच्यावर नेहमी लक्ष असायचं. तर हे माझ्या लक्षात आलं आणि मग माझ्या सहज लक्षात आलं की आपण हॉटेलची पार्श्वभूमी यासाठी वापरू शकतो का. तर माझ्या असं लक्षात आलं की हो आपण वापरू शकतो, असं थोडं माझ्या लक्षात आलं. आणि मग मी थोडंसं
त्या हॉटेलमध्ये अधिक काळ बसण्यास सुरुवात केली. आणि नंतर मी सोमनाथ, माझा मित्र सोमनाथ आणि वेटर यांच्यामध्ये काय संवाद चालतात, त्यांची एकमेकाशी वागणूक कशी असते हे मी पाहिलं. तर सोमनाथचा महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे कुठला, तर तो म्हणजे वेटर. म्हणजे हॉटेलच्या सगळ्या समस्या तो योग्यरीतीने हाताळत होता, पण त्याला वेटरचा प्रश्न मात्र हाताळायचं म्हणलं की खूप त्रास व्हायचा. आणि त्याचं ते दिवसभराचं काम तेच असायचं की वेटरच्या हाताळणे हा त्याचा एकमेव कार्यक्रम असायचा. आणि त्यामुळं वेटर हा त्या दृष्टीनं थोडासा डोकेदुखीचा भाग होता. मग मी असं विचार केला की सोमनाथची समस्या आहे, त्या समस्येवर आपण लिहू शकतो, म्हणून थोडं जास्त लक्ष द्यायला चालू केलं. पण तो माझ्या समोर या कथेचा शेवट करताना 3 पर्याय समोर होते. पहिला पर्याय असा होता की तो रोबो वेटर जो आहे तोच येऊन सांगतो की ती स्त्री बेशुद्ध पडलेली आहे. दुसरा पर्याय असा होता की मी स्वतः ते एसी रूम मध्ये जातो आणि एसी रूम मध्ये जाऊन पाहतो तर ती स्त्री बेशुद्ध पडलेली आहे. आणि तिसरा जो पर्याय होता तो पर्याय म्हणजे काय, तर मनोज हा मानवी वेटर त्या ठिकाणी जातो आणि तो पाहतो की ती स्त्री बेशुद्ध पडली आणि तो आम्हाला सांगतो. असे 3 पर्याय म्हणजे शेवट करण्यासाठी हे 3 पर्याय माझ्या हातात होते. कुठला पर्याय स्वीकारायचा याबद्दल मी थोडासा विचार केला. तर मी तिसरा पर्याय मुद्दाम निवडला, कारण मानवामध्ये विचार करण्याची क्षमता आहे, परंतु रोबो वेटरमध्ये किंवा रोबोमध्ये विचार करण्याची क्षमता अजिबात नाही. आता एखादी घटना घडल्यानंतर ती का घडली, कशामुळे घडली, घटनेमध्ये काय काय होत आहे, या घटनेचा शेवट काय होणार आहे, ही घटना जर थांबवायची असेल तर काय करावं लागेल, या सगळ्या ज्या आहे बाबी आहेत ह्या सगळ्या बाबी मानवामध्ये शक्य आहेत, रोबोमध्ये शक्य नाही. म्हणून मी तिसरा पर्याय निवडला की मनोज ती बाई बेशुद्ध पडले हे मला सांगत येतो. आणि त्यानंतर मग आम्ही त्या सगळ्या पुढच्या घटना घेतल्या आहेत. तर एखाद्या माणसामध्ये एखादा माणूस संकटात आहे, एखाद्या माणसाचा जीव जाण्याची परिस्थिती निर्माण आहे आणि त्याला मदत करण्याची जी प्रवृत्ती जी आहे ती प्रवृत्ती फक्त माणसामध्ये दिसते, रोबोमध्ये ती दिसणारच नाही. आणि त्या प्रवृत्तीला अनुसरून तो रोबो वेटर तो मनोज येऊन सांगतो मला की त्या स्त्रीचे प्राण धोक्यात आहे, परंतु रोबो वेटर लक्ष देत नाही, तो सांगतो बेशुद्ध आहे म्हणून. म्हणजेच रोबो वेटर त्या ठिकाणी कुचकामी ठरतो, मानवी वेटर मात्र त्या ठिकाणी अत्यंत उपयोगी ठरतो. आणि म्हणून मानवी वेटर सांगितल्यामुळेच आम्ही पुढच्या सगळ्या हालचाली करतो आणि मग त्या स्त्रीचे प्राण वाचले जातात. आणि त्या स्त्रीचे प्राण वाचल्यामुळेच गृहमंत्री खुश होतात आणि आम्हाला हे बक्षीस दिलं जातं. आता या ठिकाणी माणुसकी दाखवली गेलेली आहे. म्हणजे माणुसकीचे दाखवण्याचे 2 पैलू आहेत. परत या ठिकाणी मनोजनी पण माणुसकी दाखवली आहे आणि आम्ही पण माणुसकी दाखवली आहे. परंतु आम्ही जी माणुसकी दाखवली आहे ती माणुसकी म्हणजे आमच्या व्यवसायाचे भाग आहे. आता आम्ही माणुसकी का दाखवली असेल, तर हे समजा ती स्त्री दुर्दैवाने आमच्या हॉटेलमध्ये दाखवली असती, गृहमंत्र्याची मुलगी अमुक हॉटेलमध्ये दगावली म्हणून अशी बातमी जाहीर झाली असती आणि आमच्या हॉटेलची बदनामी झाली असती, आमची पण नाचक्की झाली असती आणि आमच्या हॉटेलचा व्यवसाय पूर्णपणे बसला असता. तर हे टाळण्यासाठी म्हणून आम्ही हा टाळण्याचा उद्देश मुख्य होता. दुसरा 2 उद्देश काय होता की मदत करायचे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्या स्त्रीला मदत केली. परंतु मनोज समोर काय असं होतं का, मनोजला असं काहीच दुसरा उद्देश नव्हता. मनोजला फक्त एवढंच माहित होतं की त्या स्त्रीचे प्राण संकटात आहेत आणि त्या स्त्रीला वाचवलं पाहिजे, म्हणून आपण हालचाल केली पाहिजे, म्हणून तो आम्हाला येऊन सांगतो आणि ताबडतोब मदत करतो. इतकंच नाही, त्या स्त्रीजवळ थांबतो, दिवसभर थांबतो, ती मुलं सांभाळतो. म्हणजे हे सगळं जे करतो तर तो केवळ एक माणुसकीचा भाग म्हणून करतो. त्यातून फारशी अपेक्षा आहे, बाबा आपल्याला काहीतरी लाभ होणार आहे अशा अपेक्षा तो अजिबात बाळगत नाही. केवळ माणुसकीचा भाग म्हणून तो करतो आणि तो निरपेक्षपणे करतो. आणि
त्या म्हणून जी माणुसकी दाखवली आहे ती माणुसकी ही निरपेक्ष आहे. आणि म्हणून रोबो आणि माणसामध्ये हाच फरक आहे की रोबो माणसाप्रमाणे वागतो, प्रश्न आहे, माणसाप्रमाणे बोलतो, माणसाप्रमाणे वागतो, माणसाप्रमाणे हालचाली करतो, परंतु माणसाची माणुसकी त्याच्यामध्ये अजिबात नाही. तर माणसामध्येच माणुसकी आहे, म्हणूनच माणूस सर्वश्रेष्ठ आहे. रोबोने कितीही माणसाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तरी रोबो माणसाचा कधीच घेऊ शकणार नाही, कारण माणुसकी ही फक्त माणसामध्ये दिसते आणि म्हणून माणूस हा माणुसकीमध्ये सर्वश्रेष्ठ ठरलेला आहे. तर हा संदेश मला माझ्या कथेमधून द्यायचा होता, तो संदेश मी त्या कथेमधून दिलेला आहे. तर मित्रांनो, हे आहेत प्राध्यापक डॉक्टर सुनील विभुते, बार्शी, जिल्हा सोलापूर येथील शिवाजी महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागात विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत आहे. विद्यापीठांच्या विविध समित्यांवर ते नियुक्त असून 30-35 पुरस्कारांचे धनी असलेले डॉक्टर सुनील विभुते यांचा निर्णय हा पाठ तंत्रज्ञानावर आधारित आहे. या तंत्रज्ञानाच्या युगात उपयोजनात येणारे घटक आणि मानव यांचे भावविश्व उकलणारा आहे. करिता मित्रांनो, पाठाचा मध्यवर्ती विषय आणि आशय आपण जाणून घेणार आहोत. इयत्ता 10वी, विषय मराठी, पाठ 18, निर्णय. लेखक डॉक्टर सुनील विभुते, प्राध्यापक व लेखक. त्यांचे विविध वर्तमानपत्रातून आणि नियतकालिकांतून विज्ञान विषयांवर 180हून अधिक लेख प्रकाशित झाले आहे. त्यांची किस्से शास्त्रज्ञांचे विस्मयकारी विज्ञान कथा ही पुस्तके प्रकाशित आहे. तसेच त्यांच्या विज्ञान विषयक 6 कथांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. पुणे, सोलापूर, उस्मानाबाद या आकाशवाणी केंद्रांवरून त्यांच्या पर्यावरण, प्रदूषण व वैज्ञानिक विषयांवर आधारित 80हून अधिक व्याख्यानांचे प्रसारण झालेले आहे. प्रस्तुत पाठात वेटर म्हणून काम करणारा रोबो हा यंत्र आहे. त्याला दिलेले काम उत्तम करता येईल, पण त्याला विचार करता येणार नाही. त्याला भावना नसतात. तो दुसऱ्याचे दुःख, संकट समजून घेऊ शकत नाही. उलट मानव हा संवेदनशील व भावनिक आहे. तो दुसऱ्याच्या भावना समजून घेऊ शकतो. पाठातील संकटात सापडलेल्या स्त्रीला रोबो वाचवू शकत नाही. प्रामाणिक व प्रसंगावधानी मनोजस तत्परतेने तिच्या मदतीला धावून जातो. तिचे प्राण वाचवतो. यंत्र हे यंत्रच आहे, ते माणसाची जागा घेऊ शकत नाही, असा संदेश आपणास या पाठातून मिळतो. न्यू एज रोबो कंपनीचा एजंट आम्हाला लॅपटॉपवर माहिती सांगत होता. हॉटेल व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन वेटर, आचारी, स्वीपर, मॅनेजर असे वेगवेगळे यंत्रमानव म्हणजेच रोबो आम्ही बनवलेत. आम्ही बनवलेले रोबो हुबेहूब माणसाप्रमाणे दिसतात आणि वागतातही. एका रोबोची किंमत 1 लाख रुपये आणि दर 2 महिन्यांना सर्व्हिसिंगचे 2,500 रुपये. लाखाची गोष्ट निघाल्याबरोबर सोमनाथ पटकन उठत मला म्हणाला, राजाभाऊ उठा आता, हे काही आपल्याला परवडणारं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोबो वेटरची सर्व कामं करणं कसं शक्य आहे. सोमनाथप्रमाणे माझाही त्या एजंटवर विश्वास बसत नव्हता. फक्त 5 मिनिटं, माझं म्हणणं तर तुम्ही ऐकून घ्या. माझ्या सांगण्यावर तुमचा विश्वास बसत नाही, पण आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा हा चमत्कार आहे. मोठमोठ्या शहरातल्या हॉटेलमध्ये अनेक रोबो काम करत आहेत. आमच्या रोबोबाबत वेटरच्या खाण्यापिण्याचा, पगाराचा, कामचुकारपणाचा विचार करण्याची गरजच नाही. आमचा रोबो वेटर मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करेल आणि तुम्हाला दुप्पट कमाई करून देईल याची मी खात्री देतो. एजंटच्या शेवटच्या वाक्याने आम्ही विचार करू लागलो. मी आणि माझा बालमित्र सोमनाथ उर्फ सोमा दोघे मिळून गेली 4 वर्ष हॉटेल चालवतो आहेत. शहराच्या बाजारपेठेत असणारे आमचे हॉटेल हेरिटेज चांगले प्रशस्त आहे. हॉटेलचा कोणताही प्रश्न आम्ही चुटकी सरशी सोडवतो. पण याला अपवाद म्हणजे वेटरचा प्रश्न.
आमच्या हॉटेलमध्ये अनेक वेटर आले आणि गेले, पण त्यांच्या कटकटी कायम होत्या. कामचुकारपणा, अचानक दांड्या मारणे, भांडणं करणे अशा तक्रारींमुळे आम्ही हैराण झालो होतो. वाळवंटातील हिरवळ म्हणून नमूद करण्यासारखी एक बाब म्हणजे आमचा एक वेटर मनोज बराच काळ आमच्याकडे टिकून आहे. मनामध्ये बाकी अनेक दुर्गुण असले तरी प्रामाणिकपणा आणि प्रसंगावधान हे अभावाने दिसणारे गुण त्याच्यामध्ये आहेत, म्हणून आम्ही त्याला टिकवून धरलं आहे. वेटरचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी आम्ही 4 रोबो वेटर खरेदी केले. मी आणि मनोजने त्यांना रामू, शामू, दिप्पू आणि विजू अशा हाका मारायला सुरुवात केली आणि आमचे दिवस बघता बघता पालटले. हॉटेल बंद केल्यानंतर रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत 4ही वेटरचं चार्जिंग मी करत होतो. सकाळी 6 वाजता त्यांच्या अंगावर कडक इस्त्रीचे कपडे चढवले आणि त्यांच्या डाव्या खांद्यावरील पॉवर स्विच सुरू केला की ते गुड मॉर्निंग सर म्हणून कामाला लागायचे. हॉटेलच्या सर्व कामांचा समावेश असलेलं मेमरी कार्ड त्यांच्या डोक्यात बसवलेलं असल्यामुळे सर्व कामं ते न सांगता करत. कंपनीची सर्व्हिस चांगली होती. दर 2 महिन्यांनी सर्व्हिस इंजिनियरची भेट ठरलेली असे. वेटर सर्व्हिसिंगच्या वेळी मी स्वतः हजर राहून इंजिनियरकडून बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या. हॉटेलमधली स्वच्छता, टापटीप, विनम्र आणि तत्पर सेवा यांचा परिणाम आम्हाला 2-3 महिन्यातच जाणवू लागला. दिवसेंदिवस आमची कमाई वाढू लागली. दुसरं वर्ष सुरू झालं. कंपनीने आम्हाला सांगितलं यापुढे एका वेटरच्या सर्व्हिसिंगला 2.5 ऐवजी 5,000 रुपये पडतील. सर्व्हिसिंगची दुप्पट फी आम्हाला परवडण्यासारखी नव्हती. इंजिनियर सर्व्हिसिंगच्या वेळी जे करतो ते आपण करू शकतो आणि रोबोचे मेकॅनिक आता आपल्या शहरात आहेत, त्यामुळे किरकोळ दुरुस्तीला अडचण येणार नाही असा विचार करून आम्ही कंपनीची सर्व्हिस घेणं बंद केलं. एवढंच नव्हे तर सर्व रोबो वेटरचं एक सर्व्हिसिंग मी स्वतः केलं. विशेष म्हणजे सर्व वेटरचं काम महिनाभर सुरळीत चालू होतं. त्यामुळे आपण 20,000 रुपये वाचवले याचा मला आनंद वाटत होता. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. त्या दिवशी दुपारी 1ची वेळ होती. लंच सेक्शनमधून गोंधळ ऐकू येऊ लागला. सोमाला काउंटरवर बसवून मी लंच सेक्शनमध्ये गेलो. शामूकडे बोट दाखवून दोघं तिघं तावातावाने म्हणाले, काय मालक, हे कासव कुठून आणलं? तो किती सावकाश काम करतोय बघा. त्यांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच टोपी घातलेला एक जण राजूकडे बोट दाखवून म्हणाला, 15 मिनिटं अगोदर बेनं माजलेल्या वळुगत हुंडळत होतं. मला जेवणाचं ताट दिलं आणि त्याच्या अंगातलं अवसान गळालं बघा. त्याचं बोलणं संपलं की कोपऱ्यातल्या टेबलला बसलेली बाई तिच्या मांडीवरच्या बाळाकडे बोट करून म्हणाली, माझ्या तान्या पोराला भूक लागली म्हणून त्याला 1 कप दूध आणायला सांगितलं होतं. 1 घंटा उलटून गेला तरी अजून दूध आणतोय. पोरग झोपलंय म्हणून बरं, नाहीतर एवढ्या येळात माझं पोरग 3 वेळा रांगत जाऊन दूध पिऊन ढेकरा देत बाहेर आलं असतं बघा. परिस्थितीचं गांभीर्य पाहून मी मनोजला लंच सेक्शन सांभाळण्यास सांगितलं आणि शामूला घेऊन किचनमध्ये गेलो. त्याची बॅटरी क्षीण झाली असावी किंवा चार्जिंग कमी झाल्यामुळे त्याच्या हालचाली मंदावल्या असाव्यात असं मला वाटलं. म्हणून त्याच्या पोटावरील एनर्जी अशी अक्षरं असलेलं बटण 4-5 वेळेला दाबलं आणि काय आश्चर्य, शामू पूर्वीसारखा काम करू लागला. हे पाहून माझा आनंद गगनात मावेना. लंच सेक्शनमध्ये शामू मनोज सोबत ठेवून मी काउंटरला येऊन बसलो. शामूला दुरुस्त केल्याचा माझा आनंद फार काळ टिकला नाही. मनोज घाबरलेल्या आवाजात मला सांगत आला, मालक लवकर चला तिकडे, सगळ्यांनी गोंधळ घातलाय. मी जाऊन पाहिलं तर शामू भराभर ताट उचलतो आहे आणि पुन्हा मांडतो आहे. या अनपेक्षित अनाकलनीय प्रकारामुळे गिराहिक एकमेकांकडे तर कधी शामूकडे अचंबित नजरेने पाहत आहे असे दिसले. असे प्रसंग पुन्हा घडू नयेत म्हणून दुसऱ्या दिवशी कंपनीत फोन लावून सर्व्हिस इंजिनियरला ताबडतोब बोलवून घेतले. त्याने आमचे वेटर एका दिवसात दुरुस्त केले. आमच्यावर ओढवलेले विचित्र प्रसंग सांगून सोमाने रोबो वेटरची क्वालिटी चांगली नसल्याचे इंजिनियरला सुनावले. तेव्हा तो म्हणाला, आमची सर्व्हिस होती तोपर्यंत सर्व वेटरनी विना तक्रार तुमची सर्व कामे 15-15 तास अखंडपणे केली आहेत. एका वर्षानंतर केवळ पैशाचा विचार करून तुम्ही आमची सर्व्हिस बंद केली
आणि त्यानंतरच फजितीचे प्रसंग घडले आहेत. प्रमाणापेक्षा जास्त वापर झाल्यामुळे तुमचे रोबो वेटर निकामी झाले आहेत. आता सर्व्हिसिंग केल्यामुळे ते 1 महिना चालतील. नंतर मात्र तुम्हाला नवे वेटर घ्यावे लागतील. नवीन वेटरची क्वालिटी यापेक्षा उत्तम आहे. रिमोट कंट्रोल सिस्टीममुळे तुम्ही लांबून वेटरवर कंट्रोल ठेवू शकाल. आमची सर्व्हिस असेपर्यंत तुम्हाला काडीचाही त्रास होणार नाही याची खात्री मी देतो. तुमचा निर्णय लवकर कळवा, कारण रोबो वेटरची मागणी खूप वाढली आहे. सर्व्हिस इंजिनियरच्या म्हणण्यावर आम्ही बरीच चर्चा केली. रोबो वेटर नको या निर्णयावर सोमा ठाम होता, परंतु मी द्विधा मनस्थितीत होतो. इंजिनियरचं बोलणं आठवलं की रोबो वेटर घ्यावेसे वाटायचे, आणि झालेली फजिती आठवली की रोबो वेटर नकोसे वाटायचे. अजून 1 महिन्याचा अवधी हाताशी होता, त्यामुळे सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घेण्याचं मी ठरवलं. आता सगळं सुरळीत चाललं होतं, परंतु झालेल्या घटनांचा परिणाम आम्हाला जाणवत होता, कारण हॉटेलमध्ये गिराईक जेमतेम येत होतं. शनिवारी दुपारी 12:30ची वेळ होती. साधारण 35ची एक स्त्री 2 मुलांसह कारमधून उतरून एसी रूममध्ये गेली. एसी रूमकडे रोबो रामूची ड्युटी होती. तो तत्परतेने आत गेला. एसी सुरू करून त्याने ऑर्डर घेतली. थोड्या वेळाने त्याने ऑर्डर आत नेऊन दिली आणि तो दुसऱ्या कामाला लागला. 5-10 मिनिटांनी एसी रूममधून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. थोड्या वेळाने तो वाढल्यासारखा वाटू लागला. काही वेळाने एकाऐवजी 2 रडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. तेव्हा मी रामूला एसी रूममध्ये जाऊन येण्यास सांगितलं. सर्व व्यवस्थित आहे मालक, मॅडम झोपल्या आहेत म्हणून दोन्ही मुलं रडतायत, असं सांगून तो किचनमध्ये गेला. मला शंका आली म्हणून मी मनोजला एसी रूममध्ये पाठवलं. मनोजने घाबरलेल्या आवाजात आम्हाला हाका मारल्या आणि आम्ही तिकडे धावतच गेलो. बाई चक्कर येऊन बेशुद्ध अवस्थेत खाली पडली होती. तिच्या सगळ्या अंगाला घाम सुटला होता. तोंडातून फेस येत होता. मी मनोजला ड्रायव्हरला बोलावून आणण्यास सांगितलं. आम्ही तिघांनी त्या बाईला आणि तिच्या 2 मुलांना गाडीत घालून हॉस्पिटलमध्ये नेलो. डॉक्टरांनी तिला तपासून पुढील उपचार तातडीने सुरू केले. 1-1.5 तासानंतर ती बाई शुद्धीवर आली. मनोज आणि ड्रायव्हरवर तिथली जबाबदारी सोपवून मी हॉटेलकडे परतलो. मी त्या बाईंची भेट घेतली. नंतर डॉक्टरांना भेटलो. त्यावेळी डॉक्टर म्हणाले त्यांची ब्लड शुगर एकदम कमी झाली होती, त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. येथे लवकर आणलं म्हणून मी त्यांना वाचवू शकलो, अन्यथा केस हाताबाहेर गेली असती. आता त्यांना कसलाही धोका नाही. त्यांना फक्त विश्रांतीची गरज आहे. रात्री अंथरुणावर पाठ टेकल्यावर माझ्या मनात सहज विचार आला, दुपारी एसी रूममध्ये मी मनोजला पाठवलं नसतं तर कदाचित अनर्थ ओढवला असता आणि आमची एवढी नाचक्की झाली असती की आम्हाला हॉटेल बंद करावं लागलं असतं. पण आमचं दैव बलवत्तर, बाईचा जीव वाचला. रोबोवेटर खरेदीपासूनच्या सर्व घटना पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होत होती, ती म्हणजे रोबोवेटरमुळे आम्हाला पैसा मिळाला, पण त्यापेक्षा अधिक बदनामी वाटायला आली होती. एका कृतीने बदनामीचा कलंक धुतला गेला. दिवसभरात अनपेक्षित घटना घडल्या. आलेल्या प्रसंगाला तोंड देताना आम्ही माणुसकीचा धागा पकडून ठेवला, पण तो व्यवसायाचा एक भाग म्हणून. मनोजने तो धागा उत्स्फूर्तपणे आणि निरपेक्ष रीतीने पकडून ठेवला होता. माणुसकीमुळेच माणूस श्रेष्ठ बनतो हेच खरं. नवीन रोबो वेटर खरेदी करावी की करू नये याबद्दल बरेच दिवस मी द्विधा मनस्थितीत होतो, परंतु आता माझी द्विधा मनस्थिती कायमची संपली आणि मी शांतपणे कधी झोपी गेलो हे मलाही समजलंच नाही. अशा प्रकारे मित्रांनो, या विज्ञान कथेतून मानवी मनाचे महत्व आणि मोठेपणा यांचे आपल्याला दर्शन घडते. बुद्धीने व अंतःकरणपूर्वक समजून घेऊन निर्णय घेण्याची क्षमता ही मनुष्यातच असते. अशी क्षमता यंत्रमानवात असू शकत नाही, असा संदेश प्रस्तुत विज्ञान कथेतून मिळतो. करिता यावर आधारित पुढील प्रश्नसंच आम्ही सादर करीत आहोत. धन्यवाद. प्रश्न क्रमांक 1. दुकानातील रोबोची 2 वैशिष्ट्ये लिहा. प्रश्न क्रमांक 2. हॉटेलमधील मनोज या वेटरच्या अंगचे 2 गुण लिहा. प्रश्न क्रमांक 3. हॉटेलमधील 4
रोबोवेटरची नावे लिहा. प्रश्न क्रमांक 4, माणूस कशामुळे श्रेष्ठ ठरतो? शेवटचा प्रश्न क्रमांक 5, कोणत्या गोष्टींमुळे तंत्रज्ञान हे माणसाला पूरक आहे, पर्याय नाही, असे लेखक म्हणतात? धन्यवाद मित्रांनो.